नाशिकात भगवान महावीर जयंती निमित्त यात्रेचं आयोजन। जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी। जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक शहरातील सिडको परिसरातून भव्य रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। सिडकोतील महाराणा प्रताप चौक इथं असलेल्या जैन मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली। तसेच विजयनगर, उत्तमनगर, पवननगर मार्गे त्रिमूर्ती चौक या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता झाली। भगवान महावीर जयंतीनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात या रथयात्रेत सहभाग घेतला। सगळ्यांना जय जिनेंद्र, जय महावीर। महावीर जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा। सालाबाद प्रमाणे आमचा सिडको परिसर संपूर्ण एकत्र महावीर जयंती मनवली जाते। कालपासून ती सर्व तयारी चालू होती, पर काल एक अद्भुत कसा नवीन महामंत्राचा उपक्रम चालू झाला। त्यात नरेंद्र मोदीजीने भाषण दिलं आणि जैन धर्माचा जो प्रचार आहे, अहिंसा परमो धर्म, जिओ और जिने दो, हा संदेश आहे। सगळ्यांना एकच विनंती आहे, शांततेचा मार्ग अवलंबा, जास्तीत जास्त शुद्ध शाकाहारीचे अवलंबन करा। आणि त्याचप्रमाणे सिडको, पवननगर, त्रिमूर्ती चौक हे संपूर्ण आम्ही एकत्र महावीर जयंती त्यासाठी राजूभाऊ लोढा, अनिल कर्णावर, पूर्ण नौकार ग्रुप अधिक परिश्रम घेतात आणि चांगल्या उत्कृष्ट प्रकारे ही मिरवणूक शांततेत पार पडली जाते। असंच पुढे पण असेच कार्यक्रम आम्ही जैन समाजाकडे मानले जाऊ। काही चुकल्याचा सर्व बांधवांना आम्ही माफी मागतो। विच्छामी तुकरम, जय जिनेंद्र। सिडको महासंघाच्या वतीने राणा प्रताप चौक, पवननगर, त्रिमूर्ती चौक यांच्या तिघ संघांच्या वतीने महावीर जन्मकल्याणक महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदात सगळे श्रावक श्राविका बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करत आहोत। राणा प्रताप चौकात महावीर जयंतीची मिरवणूक निघाली। भगवान महावीर स्वामींचा फोटो लावून या विनंती आपला मिरवणूक निघाली। पवननगरला आली, पवननगरवरनं राणा प्रताप त्रिमूर्ती चौकात जाईल, त्रिमूर्ती चौकातनं शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात परमपूज्य श्री पारस मुनीजी मारसाब, चंपकगडचे पारस मुनीजी मारसाब यांच्या सानिध्यात महावीर जयंती मनवण्याचा आम्हाला योग आलेला आहे। सिडको नौकार ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र लोढा, चेतन लोढा, डॉक्टर संदीप मंडलेचा, हेमंत कोठारी, उर्वेश कोठारी, साहिल बाफना, मयूर कांकरिया तसेच महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।